आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. पूर्ण या विभागाशी संबंधित असणारा प्रश्नासंदर्भात आवाज उठवून तुम्ही कर्मचाऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करा. काय भूमिका आहे, काय चर्चा झाली आणि यापुढे काय? ओके, सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने गंगाधर कीर्तने हे जे सावजी कोऑपरेटिव्ह बँक मुख्य शाखा जिंतूर येथे वरिष्ठ क्लर्क म्हणून काम करत होते आणि यांचा कुठल्याही प्रकारचा गुन्हा नसताना, 1 रुपयाचा भ्रष्टाचार झालेला नसताना जाणीवपूर्वक जातीवादी दृष्टिकोनातून यांच्यावर कारवाई करण्यात आली. सुरुवातीला त्यांना असं सांगितलं की तुमचा 1 वर्षाचा इन्क्रिमेंट आम्ही स्टॉप करत आहोत आणि लगेच 5-6 महिन्यानंतर त्यांच्यावर डायरेक्ट डिसमिसची कारवाई यांनी केलेली आहे. या संदर्भामध्ये आम्ही स्वतः, मी असेल, खोपेसर असेल आणि आमची सर्व जी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची जी ट्रेड युनियनची टीम आहे, ही सगळी टीम संबंधित सीओला भेटायला गेली आणि त्यांना या बाबतीमध्ये सर्व प्रकारची चर्चा केली, लेखी निवेदन दिलं आणि काही प्रश्न विचारले. त्यांना एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही 15 दिवसाची मुदत दिली होती की 15 दिवसानंतर तुम्ही या विक्टिमला त्वरित पुन्हा मूळ पदावर, मूळ आस्थापनेवर घेण्यात यावं आणि त्यांचं जे काही थकीत वेतन आहे ते त्यांना देण्यात यावं. परंतु या संदर्भामध्ये पुढे कुठलीही त्यांनी कारवाई केलेली नाही आणि मग म्हणून आज आम्ही इथे धरणे आंदोलन लावलं आणि या संदर्भामध्ये माननीय भालेराव सर जे आहेत त्यांचे जिल्हा उपनिबंधक जे आहेत त्यांना भेटायला आलो. हे सगळे आमचे सर्व कर्मचारी आहेत, संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यांना भेटल्यानंतर आम्ही या संदर्भामध्ये डिटेल अशी चर्चा केली. महाराष्ट्र शासनाचे जी आर असतील, सुप्रीम कोर्टाचे जे जजमेंट असेल, या संदर्भामध्ये या सगळ्या बाबी आम्ही त्यांना दाखवल्या आणि सिद्ध करून दाखवलं की श्री गंगाधर कीर्तने यांच्यावर जाणीवपूर्वक केवळ ते मागासवर्गीय असल्या कारणामुळे बँकेने अन्याय केलेला आहे. आम्ही प्रूव्ह केलं, ऑन डॉक्युमेंट प्रूव्ह केलं आणि प्रूव्ह केल्यानंतर त्यांनी सांगितलं की खरोखर यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि या बाबतीमध्ये मी इन्क्वायरी कमिटी बसवतो आणि 15 दिवसामध्ये त्याचा अहवाल मी देतो आणि 15 दिवसानंतर पुन्हा या संदर्भामध्ये निर्णय घेऊन संबंधित बँकेला मी आत्ताच कळवतो की यांची जी बदली जिंतूरमध्ये केलेली आहे ती अगोदर तुम्ही परभणी ब्रँच मध्ये करण्यात यावी. हा पहिला संघटनेचा विजय आहे की तात्काळ त्यांची बदली आम्ही इथं करत आहोत. दुसरी गोष्ट आहे की त्यांनी हेही सांगितलं की तुम्ही या बाबतीमध्ये आयुक्तार साहेबांना सुद्धा लेटर द्या. म्हटलं काही हरकत नाही, मी स्वतः पुण्याला जातो आणि त्यांना या संदर्भामध्ये पूर्ण डिटेल्स देतो. म्हणजे संघटन अशा पद्धतीने काम करत असतं की जिथे जिथे अन्याय असेल तिथे तिथे संघटन जातं आणि तिथे तिथे प्रश्न आम्ही सॉल्व्ह करतो. धन्यवाद. संघ हा दुर्व्यवहार केला, बरोबर आपला आरोप नाही, बरोबर आहे. त्या संदर्भात या संघटनेच्या वतीने आपल्या बाजूशी उभं राहून आज हे 1 दिवस धरणे आंदोलन, काय सांगाल, काय भूमिका असेल? सर, एक कसं आहे, येतं जातीवाद फारच आहे सर बँकेमध्ये आणि जाणून बुजून त्याला वाटलं म्हणजे असा गुन्हा घडत नाही असं नाही, प्रत्येकाच्या गुन्हा घडते, पण जे काय झालं काहीच नाही सर. एक दुसऱ्याची चौकशी लावलेली होती, दुसऱ्या अधिकाऱ्याची, त्याला बाजूला हे करण्यासाठी म्हणजे त्याच्यावरचा ब्लेम कमी करण्यासाठी हे माझ्यावर ठेवलेला ठपका आहे, जाणीवपूर्वक हे केलंय. सिद्ध झालं तर काहीच सिद्ध नाही झालं सर. एक त्याच्यात 5 पैसे कमी नव्हते किंवा मी पैसे नेलेलेच नाहीत किंवा आणून भरलेले नाहीत, पण याने कसं आहे जाणीवपूर्वक, त्याला माहित होतं अधिकाऱ्याला की हा माणूस काहीच करू शकत नाही, हा शांत माणूस आहे आणि त्याला वाटलं. मला बी त्यानं सर 6 महिने जसं काही समजा हे झालं, त्यानं उचलून धरलं प्रकरण, त्याच्या 6 महिने मला ठेवलं. मला ज्या वेळेस हे केलं त्यावेळेस त्याचा एकच शब्द होता की तुम्हाला नंतर बोलण्याचा चान्स दिला जाईल. मी ज्या वेळेस समजा मी काय सांगायला गेलं की तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, हे काय आपण प्रोसेस म्हणून करायला होतं. किती वर्ष झाली? 5-6 वर्ष झाले सर. 2020 मध्ये झालं. म्हणजे व्यवस्थापनानं कुठलं काहीच नाही, कारण मला 15,000 वर त्यानं मग 1 वर्षाच्या नंतर मी घरी 1 वर्ष होतो, 1 वर्षाच्या नंतर मला पुन्हा घेतलं, मग मला घेतलं 15,000 रुपये फिक्स पे वर घेतलं. माझं फिक्स पे मधून माझं पीएफ कटत नाही, एवढंच नाही तर माझा पीएफचा पूर्ण सर त्यानं अकाउंटच क्लोज करून टाकलं पीएफचं. म्हणजे मी नंतर त्याच्यावर काही हे करू नये, बोलू नये, आक्षेप घेऊ नये की पीएफ नाही म्हणून माझं. आणि असा नियम आहे सर की जर सॅलरी मधून जर पगार होत असेल तर ते पीएफ
पीएफ त्याच्यातून कटलाच पाहिजे ते, पण ते पीएफ त्याने काटला नाही. आणि ज्यावेळेस ज्यावेळेस पीएफच्या ऑफिसचे लोक आले त्यावेळेस विचारायचा तर ते म्हणायचं असा नियम आहे, तुम्ही याला पीएफ ऑफिसला कंप्लेंट करा, आम्ही सगळं वसूल करून घेतो तुम्ही याच्याकडून, पण यांनी ते सुद्धा मला करू दिलं नाही. मग आता राष्ट्रीय मूल्यनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेने आपल्या समर्थनात आज मैदानात उतरलेली आहे. आता एकंदरीत चर्चा सुद्धा झालेली आहे. आता पुढे कसं असेल? पुढं सर हे जे माझ्या पाठीमाग सगळं स्टाफ आहे त्याच्यामुळे मला बी आता म्हणजे भीती किंवा मी जे भीतीनं मी इतके दिवस काढले सर 6 वर्षे. आता याच्यानंतर मला कुठलीच भीती राहणार नाही. मला न्याय मिळून देण्यासाठी आमचे कर्मचारी चालू राहणार आणि सक्षम आहेत हे.